नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 9:30 वाजलेत. न्याहारी वगैरे झाले ऑलरेडी. गावाकडे कसं आहे, सकाळची न्याहारी म्हटलं की भाकरी आणि भाजी ही असतेच. म्हणजे सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. आता तर दुपारच्या जेवणामध्ये करायचं काय, तर आज एक खास मेनू असणार आहे आपल्याकडे. तर गावाकडे असलं की गावाकडच्या भाज्या बऱ्याचशा आम्ही बनवतो आणि त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो. तर आपल्या घराच्या आजूबाजूला पण बऱ्याचशा भाज्या आहेत, त्यातलीच एक आज आपण भाजी बनवतो आहे. समोर तुम्हाला फणस दिसतो आहे, तर त्या फणसाचा एक पारे काढूया आणि त्याची भाजी करूया. गावाकडे आमच्याकडे ह्याला कुवरी म्हणतात किंवा पाऱ्या म्हणतात किंवा पारे म्हणतात, आपापल्या पद्धतीने म्हटलं जातं. तर आपल्या घरासमोर फणस आहे, त्याला पारे चांगले लागलेत. तर आल्यापासून म्हणतो आहे भाजी बनवूया. आज बनवूनच टाकू. इथे एक पाय लावावं लागेल. इथला पारे काळा पडला आहे कशांतरी, बहुतेक खराब तर नाही झाला असणार तो, पण तो काळा पडला आहे, काय माहिती. तर इथे वरती आहेत चांगले बऱ्यापैकी, त्यातला एक काढूया. ह्याच्या वरती भरपूर आहेत. हा फणस बऱ्याच वेळा सांगतो मी 2-2.5 फूट लांब होतो, पण पिकतो जूनमध्ये पिकल्या कारणाने तो काय खाता तर कधी येत नाही आणि त्याच्यामध्ये बरका पण आहे. पण असा पाऱ्याची भाजी वगैरे करायला चांगला आहे. तर चला पटापट पारे काढतो आणि मग मोठी प्रोसेस असते त्याची. तो शिजवायचा असतो, किसायचा असतो, ते मग हळूहळू त्याची भाजी बनवू. फांदीला आहेत तर काय लेवा या फांदीला ते वरच्या फांदीला आहेत आणि बाकी हे असेच आहेत सगळे. धबाधब नाही. हा ह्यातला काढतो एक. हां कुठला काढू? हा मोठा काढू. फिरायला खाली कोयतीची गरज आहे काय? नको मोड. हा म्हणतेस हा काढू. तेवढेच आहेत लगभग. हा मोठा झालाय ना, ह्याच्यात असेल काय? असेल. याचा चीक सांभाळायला लागतो. चीक दिसतोय काय? चीक भरपूर गळत असतो. पडतोय ना की चीक. चला एक बघून पारा काढलाय चांगलासा पारा आहे. जरा थोड्या वेळ आपल्याला ठेवावं लागेल. हा जो चीक गळतोय ना, तो चीक पूर्ण गळू दे. हवी ठेव खाली. चीक गळून गेला की कसं मग भाजी करायला बरा ना आई. तर इकडे हा फणस आपण ठेवलाय काढून. चीक बघा कसा गळतोय. हा गळतच राहणार जोपर्यंत चीक आहे ना. तर चीक प्रॉपर गेला की दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला फणसाची भाजी करायची आहे, पाऱ्याची. आणि या बाजूला इकडे बघता हे पेरूचं झाड. खूप म्हणजे नशीबवान हे झाड आहे, की आम्ही नशीबवान आहोत माहिती नाही, पण पेरूचं झाड जगलं आहे. इथपर्यंत पेरूचं झाड होतं, ह्याच्या खाली कुठेतरी हे पाल गेलं, त्या पालातून ते झाड आले आणि झालं आहे मोठं. ते चांगली गोष्ट आहे. चला आता ह्यातला चीक आहे तो गळून जाऊ दे, त्याच्यानंतर मग याला कापून मग भाजी करायची. गावाकडे असलो ना की अशा पारंपरिक पद्धतीच्या भाज्या मी भरपूर बनवतो. म्हणजे जूनमध्ये रानभाज्या तुम्ही बघत असाल, या रानभाज्या पण आवर्जून खाव्यात. त्याच्यानंतर घरा शेजारी ज्या काय भाज्या मिळतात, हा फणस झाला. फणस हा सीजनल फ्रूट आहे. आता आपण एकाद महिना आपण ह्या पाऱ्याची भाजी खाऊ शकतो. एकदा ते मोठे झाले मग त्याची भाजी नाही करत, मग त्याचे गरे असतात ना, ते गरे शिजवले जातात कोलिम जवला टाकून किंवा नॉर्मल पण शिजवतात. मग ते गरे पण खायला मस्त लागतात. त्यामुळं जे सीझन वाईज असतं ते सीझन वाईज. आता ह्या कैऱ्या पण आहेत, त्या आता कैऱ्या खायला मजा येते छोट्या छोट्या. पण एकदा का ते मोठे आंबे झाले की मग काय पिकलेले आंब्याशिवाय पर्याय नाही. मग पिकलेले आंबे खातो, कैऱ्या कोण खात नाही. तसं असतं ते. सीझन वाईज सगळ्या गोष्टी खाव्यात, चांगल्या असतात आणि त्या आरोग्यालासुद्धा खूप चांगल्या. तसंच ही फणसाची भाजी. तर गावाला वगैरे जेव्हा येतं ना, तेव्हा ह्या गोष्टी आवर्जून आवर्जून करा. चला मग अशी फणस काढून आपण ठेवला आहे चीक गळायला. तो बऱ्यापैकी आता 1-1.5 तास झाला त्या चीक त्याचा निघाला असेल.
आणि टेरेसवरती एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. टेरेसचा वापर आईसाठी तर खूप चांगला झाला आहे. म्हणजे खोबरं सुकवणं झालं, मच्छी सुकवणं झालं, सगळ्या गोष्टी सुकतात ना आरामात बिना मांजराच्या. आणि इकडे तुम्हाला दिसतंय का, हे आहे तुरी. जे तुरीचं पूर्ण शेंगा वगैरे असतात ना, त्या अशा या फांद्यावरच्या तोडल्या जातात. यामुळे फुटतात काय? फुटतात आपणच फुटतात उन्हाने? मग अच्छा. तर ह्या अशा उन्हात सुकवायच्या. मग त्या आई म्हणते ह्या आहेत ना, ह्या फुटतात. अच्छा, ह्या फुटत जातात. ह्या बघा तडकतात अशा. मग ते दाणे इकडे खाली जमा होतील आणि मग त्याची डाळ किंवा मग डायरेक्ट अशाच तुरी पण ठेवतात ना, अशाच पण ठेवतात. मग ते आपण कडधान्यासारखं त्याला वापरू शकतो. असे तुरी गावाकडची. आता इकडे आईने चपान वगैरे ठेवले, हवा वगैरे आली तर उडू नये म्हणून. अशा सगळ्या गावाकडच्या गोष्टी. थोडीशी मेहनत घेतली की सगळं काही मिळतं. यावर्षी जास्त तुरी नव्हती. इथं घराजवळ 2 होतं ते आपण काढलं आहे. आणि समोर तिकडे कलमाचे इथे एक आहे. गावाकडची घरगुती तूर. हे बघा. चला, फणसाचा पाराय पण झाला आहे. हा बघा, चीक सुकला आहे. त्याला कापूया आणि मग कापून शिजवायचा. दुपार पुरतीच ना. चला, फणस कापून घेतलेला आहे मस्त. हा शिजवून घ्यायचा चांगला. शिजला ना तुम्ही किसायचा. अच्छा, मीठ वगैरे टाकतं की डायरेक्ट शिजवायचा? फक्त डायरेक्ट शिजवायचा आणि मग चटणी मीठ लावून कांदा कावडा पुन्हा द्यायची. दाखवतो नंतर तुम्हाला. पाणी टाकायला लागेल ना तरी शिजायला नको. साधारण जेवढं जे फणसाचे काप आहेत ना तेवढं पाणी टाकायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. आता चला, चुलीवरती फणस आता इकडे शिजायला ठेवला आहे. शिजून झाला की नंतर थोडं थंड झाल्यावरती मग किसून घ्यायचं आहे. दाखवतो तुम्हाला नंतर. गावाकडची चूल, एक चूल रिकामी आहे. आता काय जेवण नाही ना, फक्त भाजीच बनवायची आहे. नाहीतर भाजी आणि भाकरी बनवायची असते ना तेव्हा बरी पडते. इकडे भाजी होत राहते, इकडे भाकऱ्या पण होतात. चूल मस्त पेटले, बाहेर हवा पण सुटले, चूल मस्त पेटले. चला मंडळी, दुपारचे 12:30 पावणे 1 वाजलेत. तर सकाळी आता मगाशी 11 साडे11 आपण जे फणस शिजायला ठेवलं होता तो पार आहे. तर फणस शिजला आहे. तर आता फणस शिजल्यानंतर तो थंड व्हायला ठेवला आहे. आता तो किसून घ्यायचा आहे. तर आता पुढची रेसिपी जी आहे ती आईच्या आजची आपल्याला पाहायला मिळणार आहे. रखरखतं ऊन आहे बाहेर, असं वाटतं कुठे जाऊच नाही. तर ऑफिसची कामं असतात म्हणून काय प्रॉब्लेम नाही. कामं आवरली की मग आता दुपारी जेवलं की थोडा आराम पण असतो. इकडे निंगड आहे आपली घरासमोर, औषधी निंगड. तर या बाजूला इकडे बघताय थंड व्हायला ठेवलेलं आहे. चांगले शिजवून घ्यायचे खरपूस आणि मग असे किसायचं. वरचं जे काटेचा भाग असतो ना तो नंतर फेकायचा असतो. तो किसून झाल्यावर दाखवतो तुम्हाला. मस्त भाजी होईल नाही? कोवळा आहे चांगला, कोवळा आहे. हे बघा, शिजल्यावर असं दिसतोय. अजून कसे फणस प्रॉपर तयार नाही झाले त्याच्यामध्ये. हे बघा, प्रॉपर भाजीसाठी जो पारे असतो ना तसा पारे आपल्याला मिळाला आज. तर हे बघा, हे दिसते तुम्हाला. हे जेवढं किसता येईल तेवढं चांगलं किसायचं. त्याच्यानंतर हे जे वरचा भाग आहे हा दाताचा भाग फेकून द्यायचा. दात दिलं ना आतमध्ये चुकून ते तडतडीत लागतात दाताखाली. अच्छा, वरून किसून घ्यायचं. तर अशा प्रकारे आता हे सगळे जे काय कापलेले फणस आहेत ना, फणसाचे काप, ते आता असे किसून घ्यायचे. मग त्याची मस्त भाजी बनवूया. या बाजूला बघताय का, फणसाच्या पारे चांगला किसून झाला आहे. तर आता याची आपल्याला भाजी करायची आहे. आणि हे जे वरचा भाग होता ना जो दाताचा भाग, तो असा फेकून द्यायचा. हे बघा, जेवढं निघेल तेवढं काढायचं. बाकी हे दात नाही घ्यायचे. दात थोडेफार पडले होते ते मी काढलेत बघा. कारण दात मग कडक कडक लागते भाजी थोडीशी. त्यामुळं फक्त जो नरम भाग आहे ना तोच घ्यायचा. चला, भाजी बनवून घेऊ. इकडे कांदा आणि लसूण आहे. या बाजूला इकडे
हे किसून घेतलेलं फणसाचा पार आहे. इकडे मिरची पावडर इकडेच मिक्स करायची आहे. अच्छा. हळद, चवीपुरतं मीठ, थोडासा गोडा मसाला. वाटणामधली आपली भाजी थोडासाच वापरला. चला तेल टाकून घेऊया. इकडे कढई ठेवलेली गरम करायला. चूल पेटते खाली स्लो ठेवलेली एकदम. लसूण, कांदा, गावाकडचा कढीपत्ता, चांगला लालसर करून घ्यायचा कांदा. त्याच्यानंतर मग जो किसलेला फणस आहे तो टाकायचा. हे बघ सगळं मिक्स करायचं. अच्छा, हे मसाले वगैरे टाकले ते सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळ्याला लागलं पाहिजे ना व्यवस्थित. आणि इकडेच मिक्स केलं की कसं कढईत जास्त काही मिक्स करावं लागणार नाही ना. मला टाइम नाही लागत रे. केला तर की चांगली भाजी. कारण शिजलेलं असतं ना त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही. आणि ती एकट्याला का खायला येतो कंटाळा. दोघं तिघं जण असले की खायला मजा येते. म्हणूनसाठी दोघा तिघांना ठीक आहे. आपण पण छोटासाच एक काढला होता दोघांपुरता. कारण खाणारं काय मी आणि आई आहे. चष्म्यामध्ये आईला बघितलं की नाही वाटतं पहिल्यांदा बघतोय वाटतं. चष्मा काढलाय नवीन 2 महिने झाले. कांदा लालसर झाला आहे. त्याच्यामध्ये हे ॲड करून घेऊया. दुपारची भाजी त्यात तेवढीच बनवलेली छोट्याशा पाऱ्याची भाजी दोघांपुरती. गावाकडची चूल आणि गावाकडच्या चुलीवरची ही फणसाची भाजी. दिसतो बघ कशी मस्त भेटली. आता फणस शिजलेलंच आहे त्यामुळे काही ह्या भाजीला जास्त वेळ लागणार नाही. एक 2-4 मिनटात भाजी तयार होईल. बाजूच्या चुलीत दिसतो बघा जाते कसे. यावर्षी बनवली होतीस काय पहिल्यांदाच? अच्छा, वहिनीने दिलेली वनगेवाडीतून. तो आईने खाल्ला नव्हती एकदा. घरचे इथे पहिल्यांदाच बनवते यावर्षी. आता काही 1 महिन्यात लगेच फणस तयार होतील ना. हळूहळू होळीला फणस तयार होतील गावाकडे बहुतेक. चीक लागला ना कोयतीला वगैरे तर गरम करायची मस्त चुलीवर आणि त्याचं पुसून टाकायचं. चीक निघून जातो नाही लगेच. परत कोयती तशीच. म्हणजे फणस कापताना बऱ्याच वेळा असं चीक आहे ना तो कोयतीला लागतो. तेव्हा मग तो कोयता असतो तो मस्त गरम करायचा चुलीवरच्या आगीवर आणि पुसून टाकायचा कपड्याने. पूर्ण चीक निघून जातो. आणि हाताला चीक लागले की काय तेलाशिवाय पर्याय नाही. तेल लावायचं मग चीक निघून जातो. असं फणस खाताना ह्या टेक्निक पण माहिती हव्यात. नाही तर पूर्ण हात आहेत ना चिक 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 होऊन जातात. म्हणून आपला बारका फणस बरा नाही. बारका फणस खायला चीक नाही काय नाही. कापे फणसाला जरा चीक असतो बऱ्यापैकी. आली ओके. चला भाजी तयार झाली. दुपारचं जेवण करून घेऊया. बाहेर जरी ऊन दिसत असलं ना तरी पण हवा पण तेवढीच आहे. हवा मस्त आहे एकदम. त्यामुळं ॲक्च्युली विंडो आपल्या चांगल्या आहेत आणि जाळी असल्यामुळं ना घरात हवा खेळती आहे. म्हणजे आपण गणपतीमध्ये 2025ला घरामध्ये आलो आहे. त्यामुळे उन्हाळा जो आहे तो उन्हाळा पहिल्यांदाच आपण अनुभवणार आहे. अजून तरी फेब्रुवारी महिना आहे. घरात पंखे आपण आणलेत पण पंखे लावायचे बाकी आहेत. पण पंख्याची अशी गरज अजूनपर्यंत तरी लागली नाही आहे. आता मेन बघायचं आपल्याला मार्च, एप्रिल, मे. तेव्हा गरमीच्या वेळेला आतमध्ये कसं वाटतं आहे. वाटत नाही एवढी गरमी होईल. ॲक्च्युली बरेच जण म्हणतात स्लॅब टाकलं की गरमी होते. पण आपलं कसं आहे विंडोज आहेत. विंडोज मी बऱ्यापैकी विचार करूनच ठेवले आहेत. विंडोजमुळं मला नाही वाटत एवढी गरमी होईल. पण बघूया, तो अनुभव तुम्हाला मी सांगेनच.
हे आपलं कौलारू छप्पर आहे. त्या कौलारू छप्पर मुलं फरक तर नक्कीच पडला आहे. पुढे आणि पाठी म्हणजे गरमी खूप कमी होते, त्यामुळं मग ह्याचा फरक बाहेरून थंड हवा जाते, मग आतमध्ये पण थंड हवा राहते, असं सगळं आहे. तर चला म्हणजे जेवण तर तयार झालं आहे, जेवून घेऊया. हवा मस्त सुटले, जेवल्यावर झोप चांगली लागेल. दिसतंय का इकडे तुम्हाला फणस वगैरे हालताना? हवा चांगली सुटते दुपारची गावाला. हे बघा इकडे सागाचं झाड आहे, पानं वगैरे मस्त हालत आहेत. हवा चांगली असते ना, त्यामुळं मग जरी बाहेर ऊन असलं तरी घरात तुम्ही बसता तेव्हा मस्त थंडगार वाटतं. हे बघा हवा कशी छान सुटले. तर याच फणसाचा आपण पारे काढला आहे आणि त्याची भाजी करतो आहे. हा इकडे जो पपई दिसतोय ना, ह्याला पण फुलं येत आहेत. छोटा पपई आहे, काय माहिती त्याला पपई धरतात की नाही माहिती नाही, पण त्याला पण आता फुलं आलेत. चला जेवून घेऊ, उशीर झाला आहे, 1:30 वाजला आहे. तर वेळेत जेवलेलं बरं आहे, म्हणजे कसं आता थोडा आराम होईल. मग परत दुपारनंतर कामं पण असतात, कामं पण उरकायचे आहेत. चला दुपारचं जेवायला या. मस्त ताट आज चांगला सजलं आहे बघा. ही फणसाच्या पाऱ्याची भाजी, एक कांदा आणि भाकरी, असं मस्त जेवण आहे. भात आणि डाळ नंतर घेऊ. पाऱ्याची भाजी आहे ना, मला खूप आवडते. तर आता कसं आई म्हणल्याप्रमाणे ते एकटे असल्यावर हे लोक सगळं जेवण करायला बघत नाही, कारण केवढासा फणस काढणार आणि केवढीशी भाजी बनवणार. तर आता मी पण होतो, तर म्हटलं चला बनवूया. कसे झाले बघूया. मस्त झालं. मस्त झालं. मस्त आलं आहे. इकडे आई पण बसले जेवायला. मस्त आलं आहे भाजी, मस्त आलं आहे. चला जेवायला या. गावाकडची खास पारंपरिक भाजी, फणसाची भाजी. आणि याच्यावर शक्यतो तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, अशी भाकरी हवी. चपातीवर एवढी मजा नाही येणार, भाकरीसोबत मस्त मजा येते. ह्याच्यात जवला पण टाकतात ना काय काय जण, ह्याच्यामध्ये पण जवला टाकून भाजी छान होते. ही अशीची भाजी आपण बनवली ना, ते पण छानच आहे. मग त्याच्यामध्ये कोणाला पाहिजे असेल टेस्टीसाठी अजून. आमच्या जेवणात ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या काय पाठ सोडणार नाहीत आता महिनाभर. कशातच जर नसली, भाजीमध्ये नसली तरी डाळीमध्ये तरी मग आम्ही एका दुसरी शेंग टाकतो. खूप आरोग्यासाठी चांगलं असतात, त्यामुळे त्या खायच्या. चांगलं आहे, पाठ सोडत नाही, त्या चांगल्या आहेत. जास्त दिवस शेवग्यावरच्या शेंगा राहू देत. आईला पण आवडतात ना शेंगाई, डाळीत बऱ्या वाटतात ना खायला. मी भाजी पण बनवता. चव वाढते जरा डाळीची. चला मस्त जेवण झालं दुपारचं, छान भाजी झालेली, मजा आली. ॲक्च्युली अशा जेव्हा गावठी भाज्या बनतात ना घरी, तेव्हा मी जरा जास्तच जेवतो. आज भाकरी पण जास्त खाल्ली, भात पण मस्त खाल्ला आहे. आणि दुपारचं वेळ आहे, थोडं निवांत वेळ आहे. जरा अर्धा तास वगैरे झोप काढली ना की मस्त वाटेल. दुपारच्या वेळी गावाकडे जरा सवयच लागलेली आहे, म्हणजे असं दुपारी थोडंसं ऑफिसची जरी कामं असली तरी पण दुपारी जेवल्यानंतर अर्धा तास झोपायचं आणि मग परत उठून कामाला लागायचं, असं सगळं चालू आहे. गावाला मस्त हवा पण सुटली, त्यामुळे आता झोप तर नक्कीच लागेल. तर पाठी जो बघताय ना, तर या फणसाचा आपण पारा काढला होता आणि त्याची खास अशी गावच्या पद्धतीने भाजी बनवली. तुमच्याकडे या फणसाच्या पाऱ्याची भाजी कशा पद्धतीने बनवतात ते पण कमेंट करून सांगा. आमच्याकडे हे साधी सोपी पद्धत आहे, अशा पद्धतीने शक्यतो बनवली जाते. पारे अजून भरपूर आहेत, अजून 1-2 वेळा भाजी होईल. आणि बाकीचे काही पारे आहेत ना, ते कोण ना कोणतरी नेईल, कारण आता चाकरमानी येतात ना, तर मग पारे असे दिसले की नेऊ का, मग काय आता त्यांना नाही बोलू शकत. प्रत्येक वेळेस मग घेऊन जातो. शेवग्याच्या शेंगांचं पण तसंच आहे. बरेच जण मग मुंबईतून वगैरे येतात, मुंबईला 10 रुपये वगैरे एक शेंग आहे, तर इकडे मग घेऊन जातात. 10-10, 12-12 जरी शेंगा नेल्या तरी पण गावच्या शेंगा त्या गावच्या शेंगा. असो चला म्हणजे असं बाहेर असं आलं ना की असं गरम वाफा जात आहेत, एवढी गरमी आहे, म्हणजे एवढं ऊन आहे, उन्हाच्या त्या ज्वालाच जात आहेत जशा काय. झाडाखाली किंवा घरामध्ये आतमध्ये आहे ना, मस्त वाटतं. तर चला थोडंसं झोपूया आता, त्याच्यानं दुपारचे कामं असणार आहेत. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. घराजवळच्या फणसाचा पारे काढलेला आणि त्याची आज भाजी बनवलेली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि फणसाच्या पाऱ्याची भाजी तुम्हाला आवडते की नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.